नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर मी सकाळी 5:30ला उठते, कारण निधी स्कूलला 6 वाजता जाते, तर तिचा टिफिन करायचा असतो म्हणून. तर मी आता इथे चपातीचं पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे आणि भाजीच्या तयारीला खाली बसले होते. तर म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. आज मी गवारीची भाजी बनवली होती आणि चपाती बनवली होती. तर तिचा टिफिन रेडी झाला, तिला पाठवलं आणि मग यशला उठून यशच्या तयारीला लागले होते, यशच्या स्कूलच्या तयारीला. मी यशला स्कूलला सोडून आले. तर स्कूलला सोडून आल्यानंतर मन एकदम कसं तरी असं बेचैन व्हायला लागलं होतं. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तुमच्याही बाबतीत असं घडत असेल, प्रत्येक आईच्या बाबतीत असं घडत असेल की आपण कधी कधी मुलांच्या बाबतीत खूप सक्ती करतो, मारतो, पण नंतर आपल्यालाच त्याचं हे होत राहतो, गिल्ट होत राहतो असं मनामध्ये. तर तसंच आताही माझ्या बाबतीत तसं झालं. सकाळी अभ्यास घेतला मी यशचा. तर त्यावेळेला मुलं कसं मनात येईल तसं लहरी असतात की कधी अभ्यासाला बसतील, कधी नाही. तसं त्या पद्धतीनं आता यशला मी सकाळी अभ्यासाला थोडा होमवर्क राहिला होता त्याचा काल गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही संध्याकाळी रात्री मठात गेलो होतो 7, मग तिथून यायला वगैरे उशीर झाला, त्याच्यामुळे होमवर्क त्याचा राहिला होता. आणि आता सकाळी बसवलं होतं मी होमवर्क करायला. तर तो बसला आणि त्याचं कसं आहे, एक ठिकाणी तो ट्युशनला नाही आहे, मी घरीच घेते त्याचा होमवर्क. तर तो थोडा होमवर्क करतो, थोडा नाही, असं करत राहतो. म्हणजे प्रॉपर बसून करून घेतलं तर तो करतो, नाहीतर मग मी त्याला एक काहीतरी होमवर्क दिला आणि आतमध्ये गेले की तो थोडं दुर्लक्ष करतो. उठून इकडं म्हणजे खेळण्यासाठी वगैरे जातो, काय त्याची गाडी घे, कुठे काय घे, असं करत राहतो इकडे तिकडं. म्हणजे मी असेल तर बसणार, नाही तर मग उठून जाणार असं. तर मला सकाळी खूप राग आला. असं प्रत्येक आईच्या बाबतीत कधी कधी अशी चिडचिड होत असेल. तर मी फटका दिला त्याला, तो रडायला लागला आणि केला तर रडत तसाच होमवर्क वगैरे. आणि आता स्कूलला पाठवून आले मी. आणि पाठवल्यानंतर मलाच म्हणजे असं कसंच वाटायला लागलं. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. प्रत्येक आईच्या बाबतीत असं होतच असेल. तर बघू आता संध्याकाळपर्यंत वगैरे तो येईल. आल्यानंतर बघू त्याचा मूड. म्हणजे मुलं हे असतात, विसरून जातात पटकन, पण मोठ्या माणसांच्या मनातच राहून जातं की आपण त्याला मारलं आहे किंवा काय ओरडलं आहे असं, किंवा आपला मुलगा रडला असं आपल्यालाच वाटत राहतं आपल्यामुळे रडला. तर मुलं काय विसरून जातात. बघू आता संध्याकाळी आल्यानंतर त्याची रिॲक्शन. चला आता आपल्या कामाला लागू. बघा ना, मुलं गेल्यावर आईला पाठीमागे घर खायला उठते. चला आता मुलांनी केलेला पसारा आवरू. पसारा म्हणजे तो जे खेळ खेळतो ना, तो तसेच त्याच्या गाड्या वगैरे सोडून जातो, ते सगळे आवरून घेते. मुलं छोटी आहेत तोपर्यंत हा पसारा राहणारच, पण ती मोठी झाल्यावर जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी निघून जातील, तेव्हा स्वच्छ घर खूप त्रासदायक वाटेल. आता ज्यांची मुलं मोठी आहेत, घराबाहेर राहतात, ते जर माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर ते समजू शकतात मला काय बोलायचे आहे. घरामध्ये छोटी मुलं असली की पसारा होणारच, आणि तो एक वेळ काय आवरून निघणार आहे का? ते असतील त्यावेळेला सारखे पसारा करतात. इकडून थोडं घे, तिकडून थोडं घे, इथंच ठेव, तिथंच ठेव. एका खेळानं का त्यांचं मन भरतं का? वेगवेगळे खेळ ते दिवसभर खेळत असतात. हां, जेव्हा स्कूलला जातात तेव्हा इतका पसारा नसतो घरात, पण ते घरी जेव्हा सुट्टीच्या वेळेला असतात, शनिवार रविवार वगैरे, तेव्हा घर सगळं पसारा झालेला असतो घरामध्ये. तर चला असा पसारा व्हायचाच, कारण मुलं लहान आहेत. मी एवढं लक्ष देत नाही. असतील त्यावेळेला करू देते, नसतील त्यावेळेला आवरून घेते. चला घर तर आवरले, पण बाल्कनीत येऊन बघते तर काय, आमच्या चिवराण्या हो, खाऊ खातात कमी आणि सांडवतात जास्त. बघा ना, बाल्कनीत नुसता पसारा झाला होता. आणि आमची गॅलरी समोर सोसायटीच्या समोरच्या साईडला असल्यामुळं रोड आहे, रोडवरून गाड्या वगैरे पास होतात, त्याच्यामुळे खूप धूळ होते. आणि धुळीमुळं सगळे गॅलरी 2 दिवस 3 दिवस झाले की स्वच्छ करावीच लागते. इतकी धूळ झाली होती आणि धान्य पण सगळे पसरवले होते पक्ष्यांनी. म्हटलं आता स्वच्छ करून घ्यावं, तेवढंच आपलं मन आणि डोकं शांत होतं. आपल्याला जर शांतता हवी असेल किंवा मन शांत करायचे असेल तर माझ्यासाठी स्वच्छता हा पर्याय खूप छान वाटतो. तुम्ही पण कधीतरी उदास असाल तर हा माझ्यासारखा स्वच्छतेचा मार्ग निवडून बघा. वेळ पण निघून जाईल आणि मनाला शांत पण वाटेल. आपल्या घराची स्वच्छता पण कधी होऊन जाईल कळणार नाही. मी तर लागले कामाला. सगळं भरभर झाडून घेतलं आणि बाल्कनी पाण्याने आज स्वच्छ धुवावी असं मी ठरवलं.
म्हटलं नुसतंच झाडू मारून घेतला की धूळ जी चिटकून बसली असते, कारण पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये. पावसामुळं गॅलरीमध्ये आतमध्ये पाणी येतं आणि पाणी आलं की सगळी धूळ तशी चिटकून राहते फरशीला. म्हटलं सगळं आधी झाडू मारून घ्यावा आणि मग पाण्याने स्वच्छ गॅलरी धुवून काढावी. तसं त्या पद्धतीनं सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि मग नंतर बाल्कनी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवेनच आधीची बाल्कनी आणि आत्ताची बाल्कनी कशी वाटत होती ते तुम्ही पाहालच. तर सगळं बाल्कनी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि आता थोडं मला जरा बरं वाटलं. मग जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केला. असं स्वच्छता वगैरे घरामध्ये असली की थोडं बरं वाटतं. आणि नुसती धूळ घाण वगैरे सगळा पसारा असेल तर थोडं आपल्याला पण बरं वाटत नाही. हां, घर म्हटल्यावर थोडा पसारा होणारच, तेवढं समजू शकते मी. पण जास्त पण आपल्याला बरं वाटत नाही. एकदम पण घरामध्ये कचरा वगैरे झाला की बरं वाटत नाही. त्याच्यामुळं मी सारखं असं कधी कधी स्वच्छ करून घेते घर. तर पहा मंडळी, आधीची गॅलरी आणि आताची गॅलरी तुम्ही समजू शकता किती पसारा झाला होता आणि किती घाण झाली होती. आता थोडं मला बरं वाटलं. थोडा आराम केल्यानंतर मी एक आई आहे, मुलांच्या प्रोजेक्टसाठी काय लागते ती यादी करून ठेवली होती, ते घेण्यासाठी निघाले. आमच्या इथे जवळच एक शॉप आहे, तिथे घरगुतीपासून शालेयोपयोगी वस्तू भेटतात. जे जे लागेल ते मी घेतलं आणि आले घरी. मुलांच्या प्रोजेक्टचं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आले. यशला घेतले, त्याचा मूड बघितला. तुम्हाला बोलले होते ना मुलं विसरतात, तसेच झाले होते. तर चला, संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची दिवाबत्ती करायची होती. मी मस्तपैकी बसून दिवाबत्ती वगैरे छानपैकी करून घेतली. आज गुरुवार होता, त्याच्यामुळं माझी छानशी देवपूजा झाली होती सकाळी. मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली. कापूर अगरबत्ती वगैरे सगळं घरामध्ये हे करून घेतलं. मी संध्याकाळचं कसं कापूर वगैरे लावते घरामध्ये, तेवढंच नकारात्मक ऊर्जा वगैरे जाते निघून आणि आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. तर मुलांच्या फरमाईशनुसार आज मी पावभाजीचा बेत केला होता. जेवण करून किचन वगैरे आवरून घेतलं. मग काय, रात्रीचे पहा 11 वाजलेत. आमच्या घरचे मेंबर पण झोपले होते, पण आपले एडिटिंग व्हॉइस ओव्हर काय बोलायचे हे नोट लिहित बसले होते आणि एडिटिंग करून व्हिडिओ सोडायचा होता. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.